नमस्कार मंडळी. तर आज मी बनवल्या होत्या मस्त ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या. आतमधलं बॅटर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. आतमधलं बॅटर एकदम पेढ्यासारखं आहे आणि वरून मस्त खुसखुशीत अशा आपल्या करंज्या तयार आहेत. त्यासाठी मी इथे आधी आपले ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे. थोडेसे ओले नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. 2-3 इलायची घेतलेली आहे आणि पिठी साखर घेतली वाटीभर आणि 1 पाव मी त्यामध्ये खवा ॲड केलेला आहे. त्यासाठी आधी आपल्याला कढई घ्यायची. कढईमध्ये 1 चम्मच तूप घालायचं आहे. तुपामध्ये आपण जे नारळ बारीक करून घेतलेले ते मस्त भाजून घ्यायचं 5 मिनिटे आणि साईडला एका परातीत काढून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला रवा भाजायचा आहे. तर थोडंसं मी तूप घातलं आहे आणि आपला खरपूस लाल होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच कढईमध्ये आता थोडंसं तूप परत घालायचं आणि आपले ड्रायफ्रूट्स मस्त फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग आपला खवा घालायचा आहे आणि पूर्णपणे त्याला गरम करून घ्यायचा आहे, जो या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्यामध्ये. आणि नंतर आपलं मस्त त्यामध्ये मिश्रण खोबऱ्याचं, ड्रायफ्रूट्स आणि रवा जो घेतला होता आपण तो टाकून द्यायचा आणि चवीनुसार त्यामध्ये पिठी साखर घालून, पिठी साखर थोडी कमी जास्त तुम्ही करू शकता. मी 1 वाटी घेतली होती. आता ते मिश्रण आपलं मस्त पेढ्यासारखं झालेलं आहे, ते तयार आहे. साईडला लगेचच मी वाटीवर मैदा घेतला आणि त्यामध्ये तूप थोडंसं गरम करून टाकला आणि मस्तपैकी मऊसूत असा मैदा भिजवून घेतलेला आहे आणि त्याला 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवलं. आणि छोटे छोटे असे पेढे घ्यायचे आणि मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या. आज मी हातावरच आपल्या पाट्यावरच केलेले आहे. मी काही साचा वगैरे यूज केलेला नाही आहे. आणि या पद्धतीने सगळ्या पुऱ्या जेवढ्या लागत होत्या गरमागरम खाण्यासाठी तेवढ्याच मी बनवून घेतलेल्या आहे करंज्या. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करा. असं एक एक करून मी 5-6 करंज्या करून घेतलेले आहे. आणि इकडे मी लगेचच तेल गरम करायला ठेवले होते आणि मस्त इकडे आपल्याला खरपूस अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आलटून पलटून व्यवस्थित करंज्या आपल्या तळून घ्यायच्या. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना आपल्याला तळून घ्यायचे आहे. असं एक एक करून मी सगळ्या करंज्या तळून घेतल्या आणि गरमागरम खायला ह्या करंज्या खूपच टेस्टी लागतात. तुम्ही ते बॅटर जे आहे ते 15 दिवससुद्धा टिकते ते फ्रीजमध्ये ठेवल्याने. तर तुम्ही बघू शकता आपल्या करंज्या किती खुसखुशीत झालेल्या आहे. तर तुम्ही सुद्धा बनवून खा, खूप टेस्टी लागतात. आणि सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा व्हिडिओ आवडला असल्यास. धन्यवाद.